जय हनुमान साबळेवाडी संघाचे कर्णधार आपण मुख्य व्यासपीठावर या. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपला सन्मान केला जाईल. टीम जय हनुमान साबळेवाडी संपूर्ण टीम आपण देखील या. आपला देखील सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. RB11 बाचोले आपले बॅटर त्वरित पाठवा. योगेश निकम आणि त्यांच्या साथीला अक्षय मस्कर आघाडीचे फलंदाज दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि षटक क्रमांक पहिला अजित सलते स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधाराने पहिलं षटक अगदी जबाबदारीचं षटक आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सज्ज होत असताना पहिला चेंडू हाताळला जाईल. टाइम नोट केला जाईल. पहिला चेंडू हाताळण्याच्या आधी 12:09 अवधी झालाय. बारा वाजून 10 मिनिटांचा अवधी झालाय. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये एक धाव प्राप्त होईल. पहिल्या स्लिपला तैनात होते क्षेत्ररक्षक संकेत, परंतु त्यांचा चेंडू अगदी डाव्या हाताच्या बाजूला गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. कौतुक करेन मी कर्णधाराचं ज्या प्रकारे क्षेत्ररक्षकाची सजावट केलेली आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु धावांचं खातं उघडलं जाते. टीम RB11 बाचोली कमी गतीने टाकलेला चेंडू इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इनफिल्डच्या वरून चेंडू लॉंग ऑफला खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षकाने निश्चितच 2 धावा वाचवल्या मी म्हणेन. योगेश निकम 2 धावा मात्र टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. 3 धावा धाव फलकावर. एकाच गावातील हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. निश्चितच मॅचला जेवढी रंगत असेल, कारण दोन्ही या संघांना माहीत आहेत एकमेकांचे कुमकुवत दुवे समेची बाबी. या गोष्टींचा मात्र उल्लेख, या गोष्टींचा वापर केला जाईल. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. एक्स्ट्रा कव्हर डीपला तैनात केलाय आणि लॉंग ऑन आहे. लक्षात घ्या, तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिलाय. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. खराब दिशा. वाईड +1 या 2 अवांतर धावा जोडल्या जातील. अजित सलते खराब दिशेवर मारा केला जातोय. आय थिंक यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला आणि या यॉर्कर हाताळण्याच्या प्रयत्नात चेंडू डाऊन द लेग साइड 2 अवांतर धावा जोडल्या जातील. 5 रन्स ऑन बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना कमी गतीने टाकलेला चेंडू फ्लिक केला. फ्लिक ऑन द रिक्स. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा अगदी पंच शहानिशा करत असताना डीप स्क्वेअर लेगला तर चेंडू खेळलाय, परंतु आता पंच सांगतील अगदी तपासला जाईल. इट्स अ ह्यूज हिट. खणखणीत योगेश निकम यांच्या बॅटमधून षटकार. एक चांगला फटका पाहायला मिळाला योगेश निकम यांच्या बॅटमधून. फ्लिकचा फटका ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला बॉटम हँड चांगलं असणं गरजेचं असतं आणि षटकार आला आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक तिथे सजवला गेलाय. डीप स्क्वेअर लेगला बदल केला जातोय.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर आहे. अनुज, धाव मात्र प्राप्त होत नाहीये. चांगलं क्रिकेट मी म्हणेन. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं क्रिकेटमध्ये अगदी क्रिकेटचं सूत्र. 4 चेंडूंचा खेळ झाला. 11 धावा धाव फलकावर. टीम RB11 बाचोली. बैठक फटका सजवलाय. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. प्रणव आणि डीप लाय झेल आणि पहिला धक्का टीम RB11 बाचोली. फलंदाज पात. योगेश निकम बाद झालेत. मिस टाइम स्ट्रोक चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर होता. चेंडूचा अंदाज घेत असताना प्रणव निकम क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी दाखल झालेत. रोशन निकम. 1 टू गो. अक्षय मस्कर आणि त्यांच्या साथीला रोशन निकम. 1 टू गो. 11 ला 1 टीम RB11 बाचोली. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चांगलं यष्टी रक्षण. यष्ट्यांच्या मागे सागर निकम उर्वरित काम पूर्ण करत असताना 0 बाद होतील. रोशन निकम गोल्डन डकचा शिकार. दुसरा धक्का टीम RB11 बाचोली. 11 ला 2. दोन गडी बाद 11. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये योगेशाने एक षटकार ठोकला. त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 गडी बाद केले अजित सलते यांनी. 2 डाऊन साठी फलंदाजीसाठी दाखल होत असताना रितेश निकम क्रमांक 4 वर दाखल झाले आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज अनुज पाटील सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. आणि या पहिल्या षटकामध्ये कर्णधार अजित सलते यांनी गोलंदाजी करत असताना RB11 बाचोलीला बॅकफुट वरती ढकललंय का. परंतु रितेश निकम या हंगामामध्ये ज्या प्रकारे त्यांनी सराव केलाय, आता सरावाचं रूपांतर या सामन्यामध्ये कशा प्रकारे करतील हे पाहायचंय. चला ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटांचा अवधी दिलाय. 6 मिनिटं तुम्ही घेतले ते एका षटकासाठी. प्लीज थोडंसं स्पीडअप करा. आयोजकांना सहकार्य करा. अक्षय मस्कर पहिला चेंडू हुक केलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव प्राप्त होत असताना अक्षय मस्कर खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 12 ला 2. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गोलंदाज अनुज पाटील. मॅच मध्ये धावा कराव्या लागतील टीम RB11 ला. फुलरलेनचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावर मारा केला जातोय. यष्टी रक्षक सागर निकम चांगलं यष्टीरक्षण केले त्यांनी या सामन्यामध्ये. टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. हाफ टॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चकवलं जाते फलंदाजाला. धावांसाठी संघर्ष करत असताना अक्षय मस्कर आणि टीम RB11 बाचोली. धाव मात्र प्राप्त होत नाहीये. 12 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अनुज पाटील 3 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. 2 निर्धाव चेंडू हाताळलेत. एक छोटासा सल्ला दिला गेलाय रितेश निकम यांच्या माध्यमातून. फलंदाज अक्षय मस्कर. स्लॉक स्वीपचा फटका. रितेश निकम यांचा सल्ला कामी आलाय. चेंडू सीमा रेषा पार. अक्षय मस्कर यांच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक. सरपंच षटकार.
स्लॉक स्वीप. टायमिंग मात्र अप्रतिम पाहायला मिळालं या चेंडूवर. 2 चेंडूंचा खेळ शेष. षटक क्रमांक 2. अनुज पाटील या षटकाराने आत्मविश्वास दुणावला असेल फलंदाज अक्षय मस्कर यांचा. आणि क्रिकेटमध्ये एक फटका देखील फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो. आता आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. गॅप मध्ये फटका खेळलाय जरूर क्षेत्ररक्षण. रोहन निकम यांनी या फुटबॉलचं प्रदर्शन. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. 1 धाव पूर्ण केले आणि 1 धाव गोशांकित म्हणजे 2 धावा. यस पंच, 2 धावा मात्र जोडल्या जातील कारण चेंडू फील्ड करण्याआधी 1 धाव पूर्ण झाली होती. आणि पहा पंचांचं लक्ष देखील तत्परतेने हेमंत तावडे सर. 1 टू गो. शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळला जातोय. पंचांकडे आषाढभूत नजरेने पाहत असताना पंचांचा इशारा आलाय. हा योग्य चेंडू आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाखेर टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली 20-2. धावा धाव फलकावर 2 गडी बाद. टीम RV11 बाचोली. आज आमच्या डाव्या बाजूला गुणसंख्या लेखन म्हणून सूरज कुंभार सर आहेत. व्यवसायाने शिक्षक आणि खास कराडवरून आज नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. सर आपलं स्वागत. कारण कुंभारवाडीचं एक अगदी सचिन दादाशी आमची जेव्हापासून चर्चा झाली, शिक्षक असतील, पोलीस असतील, प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी एका चांगल्या दर्जाचा अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणूस मात्र एका वेगळ्या व्यासपीठावर काम करतोय आणि मोठी गोष्ट आहे. प्रणव निकम यांचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. उसळता चेंडू स्वागत करत असताना रितेश निकम यांचा डॉट बॉल. आज ज्या प्रकारे कुंभारवाडी या गावामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो. हनुमान गणेश मंडळ अगदी 1989 ला स्थापना झाल्यापासून आजपर्यंत या मंडळाने देखील चांगले कार्य केले कुंभारवाडीसाठी. शफल होऊन विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 1 धाव प्राप्त होईल. रितेश निकम यांच्या बॅट मधून धावा येणं खूप गरजेचं असेल RV11 बाचोलीसाठी सर. 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. 21-2. प्रणव निकम त्यांच्या समोर फलंदाज रितेश निकम. या मॅच मध्ये काय अगदी कशा प्रकारे खेळ केला जाईल मनसुबा स्पष्ट करावा लागेल. कमी गतीने टाकलेला चेंडू काहीसा खाली राहतोय. रितेश निकम अपयशी ठरत असताना मात्र धावांसाठी संघर्ष करतायत. फुटवर्क होत नाहीये. फुटवर्क करावं लागेल. चेंडूच्या दिशेमध्ये येऊन खेळावं लागेल. चेंडूच्या लाईन मध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या स्थिरावत असताना 3 चेंडू अखेर 21. टीम RV11 बाचोली प्रथमतः फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये रितेश निकम शॉट ऑन जॅक. गॅप मध्ये फटका खेळला. डीप ला क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. हर्षद निकम 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. खातं उघडलं जाते रितेश निकम यांचं. 22 धाव फलकावर अद्याप 2 चेंडूंचा खेळ शेष. या मॅच मध्ये जर तुम्हाला एका चांगल्या समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र सुरुवात कशी झाली महत्वाचं नाहीये. शेवट चांगला करावा लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू उसळता मारा. तेज तर्रार गोलंदाजी प्रणव निकम यांच्या माध्यमातून डॉट बॉल. 22-2. या षटकामध्ये अद्याप धावा खर्च केल्यात प्रणव निकम यांनी 2 आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर नियंत्रण मारा. 1 टू गो. शेवटचा चेंडू पायावर टाकलेला फ्लिक केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील. त्यापूर्वी चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाखेर RV11 बाचोली 23-2. 23 रन्स ऑन बोर्ड. टीम RV11 बाचोली.
सुशांत मोहिते अंतिम षटकासाठी दाखल झालेत. स्लॉग आउटचं षटक रितेश निकम आणि त्यांच्या साथीला आहेत अक्षय मस्कर. धावांसाठी संघर्ष करत असताना पहिला चेंडू पायावर टाकलाय. फ्लिकचा फटका डीप स्क्वेअर लेगला आहे. रोहन निकम एका धावेचा प्रयत्न केलाय, दुसऱ्या धावेचा कॉल जरूर दिलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र अक्षय मस्कर स्वतःच्या विकेटचं बलिदान देत असताना फलंदाज धावबाद रितेश निकम यांनी स्वतःकडे ठेवले. स्ट्राईक 23 ला 2. चोवीस धावा धाव फलकावर. 24 रन्स ऑन बोर्ड. नवीन फलंदाज राहुल निकम. उर्वरित 5 चेंडू मध्ये 40-45 पर्यंत मजल मारेल का? या षटकामध्ये 15 ते 20 धावा कराव्या लागतील तर एक समाधानकारक स्थितीमध्ये पोहोचेल टीम आरबी 11. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये फटका. दर्जेदार टायमिंग. रितेश निकम यांच्या बॅट मधून संघाला आवश्यक असणारा सरपंचषक चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 28. हा रिप्ले तुमच्या समोर शफल होऊन ज्या प्रकारे हा फटका गॅप मध्ये खेळला. डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या अगदी मध्यभागी. 28 धावा धाव फलकावर. 4 षटकांचा खेळ चालू आहे आणि पहिली स्लिप एका सर अजून देखील तैनात आहे म्हणजे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली आणि आजच्या टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं की पहिली स्लिप अंतिम षटकामध्ये देखील तैनात केली आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 28 धावा. शफल होऊन हवेत खेळलाय चेंडू. हवेत झेलचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटलाय. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. हर्षद निकम वेगाने आले आणि 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. रितेश निकम यांनी झेल सुटला आणि त्याचा फायदा मात्र घेतलाय. 30 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ शेष. 30 ला 3. 3.3 चेंडूंचा खेळ झालाय. पहा अगदी अंकांचं गणित आपण पाहू शकता ओमच्या एमटीच्या स्क्रीनवर. 30 ला 3. 3.3 चेंडूंचा खेळ झालाय. ज्या प्रकारे 3चा अगदी जादू पाहायला मिळते. 3चा दबदबा. या मॅच मध्ये कोणती टीम आपल्या नावाचा दबदबा दाखवेल हे पाहिजे. पंच केलाय. मिड ऑफ डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि इथे मात्र अगदी सळ हातामध्ये मारलाय फलंदाज रितेश निकम. बॅक टू द डगआउट. यश माने न्यू बॅटर क्रमांक 6. यश माने. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. सुशांत मोहिते यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7 परंतु एक महत्वाचा गडी बाद केलाय. 30 धावा धाव फलकावर. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आरबी 11. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. एक चिकी सिंगल मात्र जोडली जाते. अगदी हातामध्ये चेंडू असताना धाव प्राप्त केली. विलक्षण वेगाने एक धाव घेतली. चांगली या क्रिकेट. 31 धावा धाव फलकावर. 1 टू गो. 35 अथवा 37 होतील का? चौकार षटकार जर आला तर एक चांगली धावसंख्या उभारली जाईल का टीम आरबी 11 बाचोली. शेवटचा चेंडू शेष. 31 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू फुल लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवर देखील एक धाव प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होतील. 22 स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. शेवटच्या चेंडूवर धाव आली आहे. महत्वाचं आहे टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 32 आणि 33 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली 33 रन्स टू विन.
तो करेंट टीम प्रतिष्ठान बाचोली 18 मिनिटांमध्ये त्यांनी 4 षटकांचा खेळ समाप्त केलाय. अभिनंदन. आणि अशा प्रकारचं आयोजन सहकार्य जर असेल तर आयोजक देखील यशस्वीरित्या आयोजन करू शकतात. चला दोन्ही टीम लाईनअप मध्ये. एक टीम बाहेर येत असताना एका सरळ रेषेमध्ये. अगदी लहान असताना आपल्याला शाळेमध्ये गणितामध्ये शिकवतात की या एकाच रेषेचं महत्व. आणि आता तीच ही लाईनअपची शिस्त पहा. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली एका लाईन मध्ये बाहेर येत असताना दुसऱ्या बाजूला RV11 बाचोली एका लाईन मध्ये आतमध्ये जात असताना 33 धावांचं लक्ष RV11 बाचोली ने सेट केलंय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली समोर. चोवीस चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या RV11 बाचोली. प्लेयर ऑफ द सिरीज कूलर स्वर्गीय जिजाबाई बाळासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक शिवसौजन्य आहे किरण यादव साहेब, विकास साबळे साहेब. उत्कृष्ट फलंदाज बॅट पुरस्कृत केलेले आहे पप्पू पाटील मुकादम यांच्या माध्यमातून आपल्याला आपला देखील आभार. प्लेयर ऑफ द मॅच, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, प्लेयर ऑफ द सिरीज ट्रॉफी सौजन्य किसन सावंत साहेब. आणि सर्व आकर्षक चषक सौजन्य कुंभारवाडी बॉईज स्वतः आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे आकर्षक करंडक सौजन्य पुरस्कृत केलेलं आहे. 33 धावांचं लक्ष हर्षद निकम आणि त्यांच्या साथीला आशिष पाटील आघाडीचे बॅटर दाखल झालेत. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी योगेश निकम. लक्ष छोटं आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं कारण लो स्कोरिंग मॅच नेहमीच चांगल्या होतात आणि ज्या ज्या वेळेला कमी धावसंख्येचे सामने असतात त्यावेळेला मात्र तो सामने रंगतदार पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिले. चला RV11 बाचोली जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या. 12:32 अवधी झालाय. टाइम नोट केला जातोय. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर अति कमी गतीने टाकलेला चेंडू. गोलंदाज योगेश निकम. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अकुट टप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅट वेगाने फिरवली परंतु चेंडूने बॅटचा संपर्कच होत नाहीये. हर्षद निकम पहिले 2 चेंडू निर्धाव खेळलेत. डीपला स्क्वेअर लेग आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट. 30 वर्तुळाच्या आतमध्ये तिसरा चेंडू.
तिसरा चेंडू देखील चांगला कटर पाहायला मिळतोय. पाचच्या चेंडूच्या तुलनेने हा कमी गतीने हाताळला जातोय. गोलंदाज योगेश निकम पहिल्या 3 चेंडूवर धाव खर्च केली नाहीये आणि हे सांगत असताना रितेश निकम की पहिले 3 चेंडू चांगले हाताळलेत. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आशिष पाटील हे देखील गेले आणि आपल्या सहकार्याला टिप्स दिल्या की कुठेतरी एकेरी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, खातं उघडावं लागेल. बॅक फुटला जाऊन पंच केला मिड ऑफच्या डोक्यावरून अगदी इनफिल्ड क्लिअर करत असताना चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषा पार. पंचांचा इशारा, इट्स अ ह्यूज हिट, षटकार. पहिले 3 चेंडूवर धाव प्राप्त झाली नव्हती आणि चौथ्या चेंडूवर पहा अगदी पंच फटका गेला. काय चोर एक पंच. हाफ टॅकर चेंडू, शॉर्ट आर्म पुल, चेंडू डीप स्क्वेअर लेग. अगदी प्रयत्न चांगले केलेत मित्रांनो, काळजी घ्या. चौकार षटकार गेला हरकत नाहीये, परंतु मित्रांनो तिकडे तार आहे, प्लीज काळजी घ्या. चौकार षटकार जाईल हरकत नाहीये, परंतु काळजी घ्या, तार आहे, बांबू आहेत. 4 धावा मात्र प्राप्त झाल्यात. 10 धावा धाव फलकावर. 1 टू गो. हुक करण्याचा प्रयत्न, हा चांगला कटरचा वापर, निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव नव्हती, त्यानंतर 1 चौकार 1 षटकार, 6वा चेंडू आलाय निर्धाव. 39-33 चा पाठलाग करत असताना RB 11 बाचोलीने लक्ष ठेवलंय. 33 ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली, बिनगडी बाद 10. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार ठोकला फलंदाज हर्षद निकम. वैयक्तिक 10 धावा, टीमची धावसंख्या 10. षटक क्रमांक 2 रितेश निकम. पहिल्या षटकामध्ये योगेश निकम यांनी धावा खर्च केल्या 10. रितेश निकम कशा प्रकारे गोलंदाजी करतील. इथून जर 1-2 गडी बाद केले तर पुनरागमन करेल का टीम RB 11 बाचोली. परंतु क्रिकेटमध्ये झर आणि तरला महत्व नसतं. झर आणि तर क्रिकेटमध्ये अगदी विचारात घेतलं जात नाही. चला प्लीज मॅचला गती द्या मित्रांनो, जास्त वेळ जातोय. फुल टॉस चेंडूला फक्त दिशा दिल्या. 1 चोटी धाव, धावची संधी असेल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. चेंडूने एस्टनचा वेध होत नाहीये. सागर होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र वेगळं असतं. पप्पू पाटील मुकादम आज मात्र या स्पर्धेचा आनंद घेत असताना मुख्य व्यासपीठावर त्यांच्या साथीला अधिक काटकर. PTPL येते, डे नाईट PTPL 21, 22, 23 फेब्रुवारीला असेल आणि प्रतीक्षा आहे प्रत्येकाला. लोअर फुल टॉस चेंडू बिग हिट केलाय. चेंडू हवेत, प्रयत्न चांगले आणि प्रयत्न पडतील कमी आणि 6 धावांची मिळेल हमी. हर्षद निकम यांच्या बॅटमधून खणखणीत सरपंच षटकार. 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा धाव फलकावर. हर्षद निकम वैयक्तिक 16 आणि पहा रिप्ले तुमच्या समोर. पायावर टाकलेला चेंडू फ्लिकचा फटका. बॉटम हँड ज्या वेळेला तुम्ही चांगला वापर करता त्यावेळेला असे फटके पाहायला मिळतात. चला दुसरा चेंडू घ्या प्लीज. जास्त वेळ अगदी पटकन दुसरा चेंडू घ्या, मॅच थांबवू नका. 17 धावा धाव फलकावर. आता 16 चेंडू मध्ये 16 धावांची गरज या मॅच मध्ये. 16 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली, मी कौतुक करेन हर्षद निकम यांचं, ज्या प्रकारे त्यांनी 1 चौकार 2 षटकार ठोकले त्या डावामध्ये. लेंथ बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक, वेग आणि चेंडू खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी राहुल निकम आणि डिप्लाय झेल आणि मोठा धक्का ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. हर्षद निकम बॅक टू द डगआउट.
कॅचेस विन द मॅचेस हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ओम साई MTC कॅमेरामॅन अक्षय शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. व्हॉट अ कॅच. 1 डाऊन साठी दाखल होत असताना संकेत सुतार. सुरुवात चांगली झाली मी म्हणेन ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली, कारण एक आवश्यक धावगती जी पाहिजे होती त्या आवश्यक धावगतीपेक्षा जास्त धावा केल्यात आणि आता कुठेतरी दबाव RB11 बाचोलीवर असेल. एका बाजूला तुम्हाला धावा रोखत असताना गडी देखील बाद करावे लागतील आणि रितेश निकम यांना मात्र ती कामगिरी करावी लागेल, कारण आपल्या संघासाठी ज्यावेळेला तुम्ही खेळ करता त्यावेळेला मात्र धावा खर्च न करता गडी देखील बाद करावे लागतील. 15 चेंडूमध्ये आता 16ची गरज आहे. या मॅचचं समीकरण तुमच्या समोर. सोहम सुतार पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह. चांगलं क्रिकेट. डीपला क्षेत्ररक्षक वेगाने येतील चेंडूवर. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे संकेत सुतार यांचं. 18 धावा धाव फलकावर. 14 चेंडू 15ची गरज. 14 चेंडू मध्ये आता 15 करायचे आहेत या मॅच मध्ये. इथून देखील एखादी कलाटणी देणारा षटक येईल का RB11 साठी. पंच केलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना मागे धावत जात असताना योगेश निकम आणि डीपलाय झेल आणि फलंदाज आशिष पाटील यांना पडतावा लागेल. मोठा धक्का टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. दुसरा धक्का. 2 गडी बाद. 18. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला रितेश निकम यांनी जर इथून गडी बाद केला तर मॅच मध्ये पुनरागमन करू शकते, तेच घडलंय. 13 चेंडू मध्ये आता 15 करायचे आहेत. नवीन फलंदाज राहुल निकम. इनेट नंबर 4. शेवटचा चेंडू शेष असेल. 8 धावा जरूर खर्च केल्यात रितेश निकम यांनी, परंतु 2 महत्वाचे गडी बाद केलेत. आणि ज्यावेळेला असं क्षेत्ररक्षण तुम्ही करता त्यावेळेला कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील दुणावतो, कारण गोलंदाज हा ज्या वेळेला चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं कुठेतरी गरजेचं असतं आणि तेच लाभत असताना या मॅच मध्ये RB11 बाचोली. अठराला 2. शेवटचा चेंडू देखील चांगला कटरचा वापर पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येत असताना निर्धाव चेंडूची होते सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाखेर टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली 18ला 2. 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. बारा चेंडू 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. दुसऱ्या बाजूला RB11 बाचोलीला 12 मध्ये 15 रोखायचे आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी दाखल झालेत राहुल निकम आणि फलंदाजीसाठी संकेत सुतार आणि राहुल निकम आहेत. म्हणजे ही 2 राहुल निकम यांच्या विरोधात लढाई असेल. एकाच नावाचे 2 खेळाडू मैदानामध्ये एकामेकांच्या विरोधात. एकाला धावा करायच्या आहेत आणि एकाला धावा वाचवायच्या आहेत. 12 चेंडू 15ची मॅच. वेलकम अक्षय शिंदे साहेब, सुस्वागतम. सरपंच चषक 2025 मध्ये आपलं स्वागत. बॅक टू द बॉलर सन्मान दिलाय पहिल्या चेंडूवर. कसोटी क्रिकेटची आठवण करून देणारा हा डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. डॉट बॉल. प्रत्येक अतिरिक्त चेंडू, प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये तुम्हाला पुनरागमन करून देईल. ही मॅच अजून संपली नाहीये. मॅच जिंकण्यासाठी हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्ट आर्म पुल चेंडू, काऊ कॉर्नर सीमारेषा पार आर पार. संकेत सुतार यांच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या 24. 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
या षटकाराने मात्र समीकरण बदललं जाते. एक षटकार आला आणि आता मॅच खुली झाली. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही कोणतेही भाकीत वर्तवू होऊ शकत नाही, कारण क्रिकेटचा खेळ हा भारी भक्कम अनिश्चिततेचा खेळ असतो आणि तिथे कुठेतरी तुम्हाला जर या 9 धावा करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागेल. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त होईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. अकुट टप्प्याचा बॉल, त्यावर केलाय प्रहार. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. संकेत सुतार यांच्या बॅटमधून धमाका षटकार आणि या षटकाराने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 31. 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. सामना आता खुला झालाय. संकेत सुतार यांनी 2 षटकारांनी मात्र सामना फिरवलाय. हलक्या हाताने गलीच्या क्षेत्रामध्ये सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव प्राप्त होईल. धावांची बरोबरी केली जाते. एका धावेची गरज विजयासाठी. शिवप्रेमी बांबूची वाडी टॉस साठी या. विजय टीम बरोबर आपला टॉस केला जाईल. एका धावेची गरज. चांगलं क्रिकेट. षटकारानंतर मात्र एक सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. संकेत सुतार हलक्या हाताने टॅप केलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे. संकेत सुतार यांनी मात्र विजयी धाव प्राप्त केली.